शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्या जे रामरक्षा पठणाचा आंदोलन नागपूरमध्ये होत आहे त्या आंदोलनामध्ये शासकीय स्तरावर व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे। या संदर्भात भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी पण त्यांना विचारूया, तुमच्याकडनं असं काही खरंच होत आहे का? भारतीय जनता पक्षाची ही संस्कृती नाही। विरोधकांना विरोध प्रदर्शित करण्यासाठी जी काही शासकीय माहिती हवी आहे, अनुमती हवी आहे, जी काही हवी आहे, त्यांचे नागपुरातले नेते आहे किशोर कुमेरियाजी। ते महानगरपालिकामध्ये डिप्टी मेयर राहून चुकलेले आहे। भाजपच्या सहयोगाने ते डिप्टी मेयर झाले होते। ते जर आमच्यापर्यंत पोहोचले तर त्यांची सारी अनुमती आम्ही काढून देऊ। आणि जेवढे होर्डिंग्स आहे ते सर्व प्रायव्हेट कंपन्याचे होर्डिंग आहे। त्याच्यात बॅनर लावण्यासाठी काही परमिशन घेण्याची गरज नाही, पैसे भरावे लागते आणि होर्डिंग लावावं लागते। म्हणजे उगीचाच असा प्रकारचा दुष्प्रचार करणं म्हणजे ही सस्ती लोकप्रियता आहे। आणि हाही असू शकते की संजय राऊत साहेब यांनी नागपूरच्या ठिकाणी छोटा नागपूर बिहारला तर निवेदन नाही केलं की आंदोलन इकडे आणि निवेदन तिकडे केलं आणि त्यांनी नाकारलं असेल की जिथे आंदोलन आहे तिथेच होर्डिंग लावा, असाही प्रश्न उद्भवू शकते। तुमच्या एका आमदाराने देखील त्यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आणि त्यांनी देखील सांगितलं की नागपूरची संस्कृती नाही। असं असताना देखील संजय राऊतकडनं असा का आरोप केला गेला असं वाटतं तुम्हाला? मी आपल्याला विनम्रतेने सांगतो, धार्मिकरित्या रामनवमी आणि ईद मिलादुन नबी, होळी आणि ईद मिलादुन नबी अनेक वेळा असं झाला, आपसी सौहार्दाने वेळेचा प्रतिबंध घालून दोन्ही कार्यक्रम चांगले पार पडले। शिवसेना रामरक्षा स्तोत्राचा पठण करायला येत आहे। कमीत कमी वक्तव्य करत असताना त्यांनी मर्यादा ओलांडू नये हा मी निवेदन करू शकतो। आणि मला जे खंत वाटते ते खंत असं आहे की संजय राऊत म्हणत आहे की रामाच्या रक्षणासाठी आम्ही रामरक्षा स्तोत्राचा पाठ करत आहोत। आता संजय राऊत रामाचं रक्षण करेल हा तर खूपच अद्भुत झालं। स्वतःच्या रक्षणासाठी व्यक्ती रामरक्षा स्तोत्राचा पठण करते। तुमच्या एका आमदाराने त्यांच्यासोबत फोनवर बोलणं देखील केलं। मी सांगितलं ना, आमच्या आमदारांनी त्यांच्यासोबत चर्चा केली। आम्ही सुद्धा नागपूरचा कोणताही शिवसेनेचा लहानसा कार्यकर्ता सुद्धा आलो तर त्याला परमिशन आम्ही काढून देऊ। ती जे ट्रस्ट आहे, ज्या ट्रस्टमध्ये ते कार्यक्रम करत आहेत ते ट्रस्टमध्ये मॅक्झिमम लोक संघ विचाराचे आहे, भारतीय जनता पक्षाचे आहे, पण कोणी त्यांना इथे रामरक्षा पडू नये हे काही सांगितलं नाही। पण रामरक्षा तरी निश्चितपणे त्यांनी ठीक वाचली पाहिजे, कारण रामरक्षा संस्कृतमध्ये आहे। कुठपर्यंत संजय राऊतांची संस्कृत उचित आहे मला माहीत नाही। आणि रामरक्षा आपल्या जीवनात रक्षणासाठी आहे, रामरक्षा जीवनातले अडथळे दूर करण्यासाठी आहे। त्याचा जर उच्चारण हे रामाची रक्षा करण्यासाठी करत असेल तर हे सर्व चुकीची बाब आहे, कमीत कमी चुकीची बाब पसरू नये। त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत असेल किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल यांना देखील निमंत्रण दिलं आहे की त्यांनी देखील या रामरक्षा पठणाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावं। निमंत्रण देणं त्यांचं काम आहे। पहिले त्यांनी हे तपासलं असेल की सरसंघचालक नागपुरात नाही, त्याच दिवशी कार्यक्रम घ्यायचा, तर त्यानंतर निमंत्रण दिलं असेल। आणि जर परमपूज्यंनी सरसंघचालकांना निमंत्रण दिलं असेल तर त्याबद्दल मी काही बोलणं योग्य नाही आहे। ते फडणवीसांना निमंत्रण दिलं आहे, उद्या ते नागपूरमध्ये देखील आहे। आता देवेंद्रजी त्याला उत्तर देऊ शकतात, आम्ही उत्तर देणं योग्य नाही। हे तेच लोक आहे ज्यांनी हनुमान चालीसा हो दिली नव्हती। यांना वाटतं की जसं त्यांनी हो दिलं नव्हती तसंच आम्ही रामरक्षा थांबवणार, पण रामाचं नाव कोणी घेत असेल तर आम्ही थांबवणार नाही। राजेश्वरानंद नावाचे एक संत होते जे ॲक्च्युअल मुस्लिम समाजाचे होते। राजेश मोहम्मद नाव होता त्यांचा, त्यांना संत समाजाने राजेश्वरानंद नाव दिलं। त्यांची कथा आम्ही प्राचीन शिव मंदिरमध्ये पोद्दारेश्वर राम मंदिराची 50वी जयंती शोभायात्राची जयंतीला आम्ही केली। म्हणजे रामाचं नाव मुस्लिमी घेत असेल तर काय अडचण आहे? हे तर संजय राऊत आहे। एक प्रकारे कुठेतरी शक्ती प्रदर्शन करण्याचं नियोजन उबाटा गटाचं दिसत आहे, कारण की अंबादास दानवे हे पूर्व विदर्भातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन कार्यकर्त्यांना उद्याच्या कार्यक्रमाबद्दल माहिती देत आहे आणि त्यांना तिथे येण्यासाठी विनंती करत आहे। स्वतः संजय राऊत यांनी शहरची असेल ग्रामीणची बैठक घेतली। जर राजकीय शक्ती प्रदर्शन होत असेल तर त्याला काही उत्तर दिलं जाईल का? संजय राऊतांनी सावकाश नागपूरला यायला पाहिजे, जेवढी ताकद आहे तेवढी ताकद लावायला पाहिजे, रामाचं नाव घेतलं पाहिजे। राम नामाचा उच्चारण केल्यानंतर सामाजिक सौहार्द चांगला होते, वातावरण चांगला होते, सामाजिक सलोखा कायम होते।
त्याच दृष्टीने त्यांनी वाचन केलं तर काहीच होणार नाही. जर रामाचं नाव घेऊन उद्दंडतेने ते काही बोलले तर त्यांचा कार्यक्रम पूर्ण शांतीने होऊ देऊ आम्ही. नंतर जे काही उद्दंडतेने बोलले तर त्याचं काय उत्तर द्यायचं आहे त्याची रोखठोक व्यवस्था करू आम्ही. म्हणजे रामरक्षा पठणानंतर सभा छोटेखानी सभाही ठेवली आणि तिथे भाषणं होणार आहे, त्यामुळे वक्तव्य तर होणार तसं जवळपास बोललं जात आहे. मंदिराच्या आतमध्ये जर त्यांनी मंदिराची पवित्रता भंग करून काही अपवित्र उद्गार केला तर ते चुकीचं आहे. मी त्याबद्दल बोललो. सार्वजनिक सभेमध्ये लोकांना स्वतंत्रता आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि संजय राऊत तर विशेष परमिशन घेऊन आल्यावरून की ते काहीही बोलू शकता, कुठेही बोलू शकता, कोणत्याही प्रकाराने वक्तव्य करू शकता. आणि त्यांनी सुपारीत घेतली असेल की उद्धव ठाकरेला संपवण्याचा शेवटचा माणूस मीच राहील, तर मी त्यांना शुभेच्छा आहे. धन्यवाद. आपण बघू शकतो की संजय राऊत यांनी जे आरोप केले ते संपूर्ण आरोप भाजपने फेटाळून लावलेले आहे. भाजपचे शहर प्रमुख दयाशंकर तिवारी यांनी याचा खुलासा केलेला आहे. सोबतच मंदिराच्या आतमध्ये जर का संजय राऊत किंवा उभाटा गटाकडनं काही वादग्रस्त वक्तव्य आलं तर त्याला निश्चित उत्तर दिलं जाईल. मंदिराच्या बाहेर जर सभा होत असेल त्यामध्ये जर का काही राजकीय वक्तव्य झालं तर त्यांना राजकीय स्वरूपामध्ये उत्तर दिलं जाईल, अशी माहिती दयाशंकर तिवारी यांनी दिली. कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.